सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथे नौदलाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारण्यात आलेला पुतळा कोसळला। या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय, तर विरोधकांनी देखील सरकारवर टीकेचे झाड उठवली आहे। कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी काळे फुगे फोडून सरकारचा निषेध नोंदवला आहे। या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। हम तुम्हारे साथ हैं, से भागे बढ़ो, हम तुम्हारे साथ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटना पार्श्वभूमीवर आज कल्याण तालुक्यातले राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे सर्व कार्यकर्ते जमून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं शुद्ध अभिषेक करून आम्ही 27 डिसेंबर रोजी 12:30 वाजता मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा डिसेंबर 2023 रोजी देशाचे सप्तगिरी पंतप्रधान यांच्या हस्ते अनावर झालेला पुण्याकृती पुतळ्याचे 9 महिन्यातच निकृष्ट दर्जाचं काम करून तिथे उद्घाटन सप्तगिरी पंतप्रधानांच्या हस्ते केला आणि त्याची दुर्घटना होऊन ते कोसळला। या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत आणि या भाजप सरकारचा निषेध करीत आहोत। जाणून त्या लोकांनी असं केलेला शिवाजी महाराजांचा अपमान वारंवार हा अपमान करत आहेत। प्रत्येक महापुरुषांचं अपमान हे करत आहेत हा सरकार आणि ह्या सरकारमध्ये जो भ्रष्टाचार केलेला आहे, हा जो आमचा कल्याणचा आपटे जगदीप आपटे हा कोण आहे, या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा हा एकदम मित्र आहे आणि त्या मित्राची त्यांचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे असं मी आपल्याकडे सर्वांकडे मी मागणी करतो। अगड़म बगड़म तिगड़म नागपुर में होगा चीन टपाक डमडम। जादुई दुनिया के नए नए चमत्कार अब नागपुर में पहली बार डायनासोर, गॉडजिला और गोरिल्ला और आदमखोर भेड़िया एक मंच पर एक साथ 13 अगस्त से रोजाना 3 शो 1, 5 और रात 8 बजे विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन झांसी रानी चौक नागपुर में। बुकिंग्स के लिए विजिट करें www.badshahmagicalworld.com।